महाराणी कमलादेवी राणे यांच्या ओठावर तुच्छतेचे हसू उमटले. त्या उपहासाने म्हणाल्या, राणे घराण्यात पाऊल टाकून आज पहिलाच दिवस आणि लगेच आपल्या महारासाठी उपकार मागायला सुरुवात. ईशानी कुलकर्णीने मान खाली घातली. अत्यंत क्षीण विनवणीच्या स्वरात ती म्हणाली, महाराणी, कृपया आमच्यावर दया करा. मी हात जोडते. महाराणीच्या शेजारी उभी असलेली मध्यमवयीन स्त्री रश्मी देसाई थंड विषारी नजरेने ईशानीकडे पाहत म्हणाली, ईशानी कुलकर्णी, राणे घराणे आपल्या सुनबाईला कधीही वाईट वागणूक देत नाही, पण तुला तुझी जागा लक्षात ठेवावी लागेल. तिच्या डोळ्यात क्षणभर सापासारखी क्रूर चमक दिसली. तुला राणे घराण्यात आणले गेले ते केवळ अगस्त्य राण्याच्या दुर्दैवावर उतारा म्हणून. हे विसरू नकोस की तू इथे फक्त एक साधन आहेस, नोकरासारखी. आज एकदाच तुझी मागणी मान्य केली जाईल, पण यानंतर दुसऱ्या उपकाराची अपेक्षा ठेवू नकोस. ईशानीला त्या स्त्रीच्या आवाजातील असामान्य शत्रुत्व स्पष्ट जाणवत होते. राणे घराण्याबद्दल तिने थोडक्यात ऐकले होते. महाराणी कमलादेवींना एकच मुलगा होता, मुलगी नव्हती, पण त्यांचा भावाचा लवकर मृत्यू झाला होता आणि त्यांची अनाथ मुलगी रश्मी देसाई महाराणींनीच वाढवली होती. म्हणजे हीच ती. ईशानीच्या मनात शंका पक्की झाली. पण तिने रश्मीला कधीच भेटलेच नव्हते, मग माझ्याबद्दल इतका द्वेष का? हा प्रश्न तिला छळत राहिला. अपमान घेऊन ईशानीने ओठ आवळले आणि कष्टाने म्हणाली, धन्यवाद महाराणी. कुलकर्णी कुटुंब आनंदाने उड्या मारत होते. शारदा कुलकर्णी पटकन पुढे झाली. खूप खूप धन्यवाद महाराणी. मृणाली कुलकर्णीच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद ओसरून वाहत होता. तिनेही आईचाच किंता गिरवत अतिशय नम्रपणे महाराणीचे आभार मानले. विनायक कुलकर्णीचा मूडही सुधारला. किमान या मुलीचा उपयोग तरी झाला असे त्याला वाटले. तिला एवढी वर्षे वाया घालवली नाहीत. रश्मी देसाईंनी महाराणी कमलादेवींना आधार दिला आणि दोघी निघून गेल्या. मागे उरले होते आनंदात न्हालेलं कुलकर्णी कुटुंब. मृणाली ईशानीकडे तुच्छ अभिमानाने पाहत म्हणाली, ताई, भविष्यात मी खूप मोठी होईल तेव्हा तुला विसरणार नाही. तू तर माझी उपकार करते आहेस. शारदा कुलकर्णीही जोडले, हो ना. ईशानीशिवाय श्रुतिविद्या महाविद्यालयात प्रवेश मिळवणं जवळजवळ अशक्यच होतं. तिने आपल्या नीट नखाकडे पाहत हसून पुढे म्हणाली, काळजी करू नकोस. आजोबांची औषधं आम्ही बंद करणार नाही. ईशानीच्या सुंदर चेहऱ्यावर एकही भाव उमटला नाही. तुमचं काम झाले, मग मला तुम्हाला निरोप द्यायची गरज नाही, ती शांतपणे म्हणाली. ती वळली आणि मागे एकदाही न पाहता निघून गेली. दाराबाहेर पडताना तिच्या मनात एकच विचार ठाम झाला, आजपासून विनायक कुलकर्णी माझे वडील नाहीत. परतताना वाट चुकू नये म्हणून आठवणीवर विसंबून चालत असताना तिला पानवट्याजवळ काही नोकर एकत्र जमलेले दिसले. ते कुजबुजत होते. साधारणपणे ईशानी अशा गप्पांकडे लक्ष देत नसे, पण आज विषय तीच होती. एक नोकर उपहासाने म्हणाला, ऐकलत का? आज सकाळीच तरुण मालकाच्या नव्या बायकोचं माहेर इथे उपकार मागायला आलं होतं. लहानसं कुटुंब, वरून बेकायदेशीर जन्माची मुलगी. छी छी. दुसरा हसत म्हणाला, त्यात काय आश्चर्य? तिला तर दुर्दैव दूर करण्यासाठी विकत घेतले. आपल्यापेक्षा खालचा दर्जा असूनही स्वतःला घराची मालकीण समजते. किती बेशरम. तिसरा थंडपणे म्हणाला, बस करा. किती दिवस टिकेल ही मुलगी? अगस्त्य राण्याच्या जवळ महाराणींनी एकदा कुणाला पाठवलं होतं आणि त्याला रक्तबंबाळ करून बाहेर फेकलं. मग या नव्या सुनबाईचं काय होणार? ईशानी स्तब्ध उभी राहिली. तिला त्यांच्या शब्दाची चीड नव्हती, पण एक विचार मनात घुसला. अगस्त्य अजूनही लोकांना मारतो इतक्या निर्दयपणे? तो खरंच इतका क्रूर आहे का? ईशानीला वेदनाची भीती होती. तिने स्वतःला नकळत घट्ट धरून घेतलं. जर माझ्याकडून काही चूक झाली तर माझंही असंच होईल का?
त्या क्षणी पाटवड्याजवळच्या मंडपात उभ्या असलेल्या एका नोकराणीची नजर ईशानीवर पडली. ती आश्चर्याने म्हणाली, अरे, ही तर घराची सूनबाई नाही का? इतकं ऐकताच सगळ्यांनी एकाच वेळी हसणं सुरू केलं. खाऊ खात बसलेली नोकराणी ईशानीकडे मुद्दाम आव्हानात्मक नजरेने पाहत म्हणाली, काय शिकवलंय तुम्हाला सूनबाई? दुसऱ्याचं बोलणं चोरून ऐकायचं? ईशानी शांतपणे म्हणाली, मी फक्त इथून जात होते. मग ऐकलत ना आमचं? सगळ्यांच्या नजरा तिला तुच्छतेने निहाळत होत्या. ते मंडपातून बाहेर पडले आणि तिला वेढू लागले. एक जण उपहासाने पुढे म्हणाला, आम्ही चुकीचं काय बोललो? ईशानीला उत्तर द्यायचं नव्हतं, पण त्यांचा माज वाढतच गेला. त्यांनी तिचा रस्ता अडवला आणि टोमणे मारायला सुरुवात केली. बेकायदेशीर जन्माची मुलगी कायम बेकायदेशीरच. ऐकलंय तुझी आई दुसऱ्याची बायको फोडणारी होती? ऐकलंय तुझी आई दुसऱ्याचं घर फोडणारी होती? तूही तुझ्या रूपावरच नाव कमवायचा विचार करतेस का? टोळी खळखळून हसली. ईशानीच्या डोळ्यातला भाव हळूहळू गोठू लागला, पण कोणालाच अंदाज आला नाही. फटाक, एक मोठा चापडाचा आवाज घुमला. क्षणात सगळे शांत झाले. ईशानीने शांतपणे आपला हात मागे घेतला आणि थंड स्वरात म्हणाली, तोंड बंद ठेवायला एवढंच लागतं का? चापड? ती दिसायला नाजूक, लहानशी, जणू सहज छळता येईल अशी. म्हणूनच कुणालाच अपेक्षा नव्हती की ती अचानक हात उचलेल. जिच्या गालावर चापड बसली होती ती अविश्वासाने गाल धरून ओरडली, तू मला मारलंस? मला? मी रश्मी देसाईंची नोकरानी आहे. राणे घराण्यात रश्मी देसाई ही लाडकी होती. तिचे नोकरसुद्धा इतरांपेक्षा वरचढ मानले जात. ईशानी थंडपणे म्हणाली, तू महाराणीची असलीस तरी काय झालं? मला वाटेल तेव्हा मी चापड मारेन. बाजूला हो, ती नोकरानी संतापून किंचाळली. ईशानी कुलकर्णी, तू नीच बाई, मला मारायची हिंमत कशी झाली? पाहतेस का नाही, मी रश्मीताईंना सांगते, तुला राणे घराण्यातून हाकलून देतील. तेवढ्यात मागून एक निर्विकार खोल पुरुषी आवाज आला. रश्मी देसाईंना अधिकार आहे का अगस्त्य राणेच्या माणसांना घराबाहेर काढण्याचा? आवाज पुढे थंडपणे म्हणाला की रश्मी देसाईंनी स्वतःलाच राणे घराण्याची मालकीण समजायला सुरुवात केली आहे. तो आवाज ओळखीचा होता. ईशानीने वळून पाहिलं. थोड्याच अंतरावर तलावाकाठी व्हीलचेअरवर बसलेले अगस्त्य राणे होते. त्यांच्या शेजारी माधव उभा होता. अगस्त्य राणेचा साईड प्रोफाईल इतका सुंदर, इतका अलौकिक दिसत होता, जणू एखादं चित्र. नोकराची अवस्था खराब झाली. सगळ्यांचे चेहरे पांढरे पडले. जमिनीत गडप व्हावं असं त्यांना वाटत होतं. माधव हसत म्हणाला, काय झालं? आजच तर फार रंगतदार चर्चा सुरू होती ना? माधव हा अगस्त्य राण्याचा सर्वात विश्वासू माणूस होता. अगदी महाराणी कमलादेवींनाही त्याच्या विरुद्ध काही करायची हिंमत नव्हती. जिच्यावर चापड बसला होता ती घाबरून म्हणाली, आम्ही फक्त गप्पा मारत होतो, पण ईशानी मिस कुलकर्णी अचानक आली आणि मला मारलं. राग आला म्हणून मी बोलले. असिस्टंट माधव, कृपया रागावू नका. ती प्रसंग फिरवण्यात पटाईत होती. ईशानी बोलायला तोंड उघडणार तोच दुरून अगस्त्य राण्याचा आवाज आला, इकडे ये. ईशानी क्षणभर गोंधळली, मग हळूच त्याच्याकडे गेली आणि लगेच तिचा हात पकडला गेला. ईशानी दचकली. अगस्त्य राणाचा तळहात मोठा होता. बोटावर उठावदार गाठी, वर्षानुवर्ष बंदुका आणि शस्त्र धरल्याने पडलेले घट्ट कडकपण. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला, हलकेच दाबला. त्या खरबरीत कातडीचा स्पर्श तिच्या नाजूक त्वचेवर घासताच लाल खून उमटली. ईशानीच्या अंगावर काटा आला. आता हात मोडेल असं तिला वाटलं. तेवढ्यात तो थंड खोल स्वरात विचारतो, दुखते का? ईशानी गोंधळून म्हणाली, माधवने हलकेचा उसासा टाकला आणि समजावलं, मालक विचारत आहेत, त्या नोकरानीला मारल्यानंतर तुझ्या हाताला दुखते का? ईशानीचा चेहरा लाल झाला.
त्याने तिला मारताना पाहिलं होतं.